नमस्कार मित्रांनो, कालच 19 फेब्रुवारी 2024 आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि याच पार्श्वभूमीवर आपल्या राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो यांनी काही घोषणा केल्या। त्यातील काही घोषणा या शेतकऱ्यांसाठी होत्या तर काही घोषणा या ज्येष्ठ नागरिकांसाठी केल्या। राज्यातील ज्येष्ठ नागरिकांची वाढती संख्या आणि त्यांना कमी पडणाऱ्या सुविधा पाहता सरकारने त्यांच्यासाठी एक घोषणा कालच शिवजयंती दिवशी केली। मित्रांनो, कालपासून राज्यभरात एक महत्त्वपूर्ण आरोग्य विषयक अभियान हे सुरू करण्यात आले आहे। हे अभियान पुढे 15 दिवस चालूच राहणार आहे। आपण आजच्या व्हिडिओमधून हेच पाहणार आहोत की या 15 दिवसांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या मोफत सुविधा कोणत्या असणार आहेत आणि कशा व कोठे मिळणार आहेत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे असेच गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। आणि तुम्ही जर एक वृद्ध नागरिक असाल किंवा तुमच्या संपर्कात कोणी वृद्ध नागरिक असतील तर त्यांना ही माहिती त्वरित कळवा। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा आणि तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, तरच तुम्हाला या अभियानाची सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित समजेल। तर नमस्कार मित्रांनो, ज्येष्ठ नागरिक म्हणजे वृद्ध व्यक्ती। आता माणसाचे एकदा वय झाले की त्याचे बरेच शारीरिक अथवा मानसिक प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होते। मग हातपाय दुखणे, दम लागणे आणि सर्वात कॉमन म्हणजे आजच्या या ऑनलाईन दुनियेमुळे दिसण्याचा त्रास व्हायला सुरुवात होते। याचं महत्त्वाचं कारण असते ते म्हणजे मोतीबिंदू, त्यालाच कॅटरॅक्ट असे म्हणतात। हा मोतीबिंदू जेव्हा डोळ्यात येतो तेव्हा ज्येष्ठ नागरिकांना दिसण्याचे प्रॉब्लेम येतो आणि अशा वेळी ऑपरेशनच करावे लागते, म्हणजेच कॅटरॅक्ट सर्जरी। कारण त्यांना कमी दिसणे, दुहेरी दिसणे, अगदीच अस्पष्ट दिसणे असले प्रॉब्लेम सुरू होतात। तसेच सूर्यप्रकाशाचा त्रास होणे, तसेच रात्रीच्या वेळे अगदीच कमी दिसणे या प्रकारची लक्षणे मोतीबिंदू पडल्यावरती वृद्ध नागरिकांना दिसू लागतात आणि यामुळे ज्येष्ठ नागरिकांना इरिटेट होते आणि म्हणूनच याच्यावर उपचार म्हणून मोतीबिंदू शस्त्रक्रिया, ज्यालाच कॅटरॅक्ट सर्जरी असे म्हटले जाते, ही कॅटरॅक्ट सर्जरी ही करावी लागते। आणि म्हणूनच राष्ट्रीय अंधत्व ध्रुव दृष्टी क्षीणता नियंत्रक कार्यक्रम अंतर्गत राष्ट्रीय नेत्रज्योती अभियान मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र विशेष मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम ही दिनांक 19 फेब्रुवारी 2024 पासून हा मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र संकल्प राज्याचे आरोग्य मंत्री म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी केला आहे। मित्रांनो, हे अभियान पुढील 15 दिवस हे चालूच राहणार आहे। हे अभियान फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठीच असणार आहे। हे अभियान पुढील 15 दिवस ज्येष्ठ नागरिकांसाठी चालू राहणार आहे। हे अभियान हे 19 फेब्रुवारी 2024 ते 4 मार्च 2024 या कालावधीमध्ये चालू राहणार आहे। या 15 दिवसाचा कालावधी हा या अभियानाचा कालावधी म्हणून दिला आहे। मित्रांनो, मोतीबिंदूवरती IOL हा पर्याय उपलब्ध आहे। ही मोफत शस्त्रक्रिया ही शासकीय रुग्णालये, जर तुमच्या परिसरात कोणती शासकीय रुग्णालये असतील तर तेथे, तसेच मान्यता प्राप्त स्वयंसेवी संस्था रुग्णालये येथे मोफत ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया ह्या केल्या जाणार आहेत। मित्रांनो, या शस्त्रक्रियेबद्दल जी काही सर्व माहिती असणार आहे ती तुम्हाला ही आशा वर्कर असतील आपल्या परिसरातल्या किंवा तुमच्या परिसरातील जे काही आरोग्य सेवक असतील, आरोग्य सेविका असतील, जवळच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधून तुम्हाला या सर्व शस्त्रक्रियेची म्हणजेच या अभियानाची माहिती ही मिळून जाईल। तसेच तुम्हाला घर बसल्या जर मोफत आरोग्याविषयी तुमचा सल्ला घ्यायचा असेल तर तुम्हाला 104 म्हणजे 104 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क हा करावा लागेल। मित्रांनो, तुम्हाला माहित आहे ही संधी तुमच्यासाठी खूप चांगली आहे, कारण आजच्या दुनियेमध्ये जवळजवळ 50% पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांना मोतीबिंदूचा त्रास आहे। त्यामुळे त्यांना डोळ्याचा अधिक त्रास होऊ लागला आहे। त्यामध्ये कमी दिसणे, सूर्यप्रकाशाचा त्रास होणे, रात्रीचं खूपच कमी दिसणे किंवा अस्पष्ट दिसणे हे त्रास हे ज्येष्ठ नागरिकांना चालू झाले आहेत। ज्येष्ठ नागरिकांसाठी ही खूप
खूप चांगली संधी आहे। तुम्ही आता पाहिलं तर बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना पैशाविना म्हणजे आर्थिक अडचणीस्तव ही शस्त्रक्रिया न करता येत नाही आणि पुन्हा पूर्णच दिसायचे बंद होते, कारण हळूहळू जर ही शस्त्रक्रिया तुम्ही थोडक्यात केली नाही तर पुन्हा दृष्टी जास्तच कमी होत जाते आणि पुन्हा पूर्णपणे दिसायचे कमी येते। आणि याचा मेन कारण असते ते म्हणजे आर्थिक अडचणीस्तव किंवा माहिती नसल्यामुळे, जे पुरेशी मेडिकल फील्ड मधली माहिती नसल्यामुळे त्यांना या समस्येला तोंड द्यावे लागते। आणि याच्या सर्व गोष्टीचा विचार कर आपल्या राज्य सरकारने हे 15 दिवसाचे अभियान हे आपल्या महाराष्ट्र राज्यभर हे राबवले आहे। जरूर तुम्ही त्याचा फायदा घ्या, कारण या शस्त्रक्रियेसाठी तुम्ही नॉर्मली पाहिलं तर 25 ते 27 हजार रुपये इतका खर्च येतो आणि हा खर्च काही ज्येष्ठ नागरिकांना देणे इम्पॉसिबल आहे, किंवा जरी पॉसिबल असेल तरी त्यांना काही माहिती नसल्यामुळे ही शस्त्रक्रिया ही पेंडिंगवर राहते आणि पुढे जास्तच प्रॉब्लेम डोळ्याचे वाढत जातात। त्यामुळे नक्की या अभियानाचा फायदा घ्या। या अभियानाची डेट आहे 19 फेब्रुवारी 2024, 4 मार्च 2024 या मधल्या कालावधीमध्ये हे अभियान महाराष्ट्रभर चालू राहणार आहे। त्यासाठी तुम्हाला जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये संपर्क साधावा लागणार आहे आणि तेथेच तुमची ही शस्त्रक्रिया ही केली जाणार आहे। सो मित्रांनो, जास्तीत जास्त ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरमुळे बऱ्याच जणांना याची माहिती मिळेल आणि जे कोणी असे कॅटरेक्ट म्हणजेच मोतीबिंदू रुग्ण आहेत त्यांना फायदा जरूर होईल। भेटूयात पुढच्या नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।